जय श्री महाकाल अलक आदेश नमो आदेश. कसे आहात तुम्ही? आशा करतो सर्व खुश आणि मंगल असाल. बरेच दिवस झाले की मी व्हिडिओ नाही बनवला आणि तसं पण मी जास्त व्हिडिओ बनवत नाही आणि मला इथं सोशल मीडियाला ॲक्टिव्ह राहायची जास्त आदत नाही आणि मी जास्त व्हिडिओ यूट्यूबला सोडत नाही. आता येणारी जे अमावस्यापासून नवरात्र चालू होणार आहे, जिला आपण चैत्र नवरात्र असं म्हणतो, तर ते नवरात्र येत्या 19/3/2026 पासून 27/3/2026 राहणार आहे. तर या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये खूप चांगले दिवस असतात, खूप चांगली विधी असते. तर या चांगल्या शुभ दिवसांवर आणि शुभ नक्षत्रांमध्ये मंत्रसिद्धी किंवा कुठलीही साधना आपण केल्यास ते अवश्य सिद्ध होते आणि त्याचं आपल्याला चांगलं फळ भेटते. तर आज मी जे तुम्हाला सांगायसाठी हा व्हिडिओ बनवला आहे, हा व्हिडिओ कुठल्या साधनेचा तर नाही, पण खूप मोठ्या पॉवरफुल मंत्राचा व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात पहिले त्यांची माहिती देतो का तो मंत्र कुठल्या देवताचा आहे आणि कुठलं काम करणार आहे आणि तुमच्या कुठल्या कुठल्या कामामध्ये तो सहकार्य तुमचं करणार आहे. तर तुम्ही टायटलला बघलं असेल त्याच्यावरती का इस्माईल जोगी यांचा मंत्र राहणार आहे. ठीक आहे. तर इस्माईल जोगी कोण होते? सर्वात प्रथम तुम्हाला हे त्यांच्याबद्दल ज्यांना माहिती आहे त्यांना सर्वांना माहीत आहे आणि ज्यांना माहिती नसन त्यांच्या माहितीसाठी मी त्यांचा थोडक्यात परिचय तुम्हाला देणार आहे. तर इस्माईल जोगी हे कामरू देश, कामाख्या माता, आसाम, बंगाल या ठिकाणी यांचा उल्लेख आहे. ठीक आहे. कामरू देश, कामाख्या माता, आसाम प्रदेशमध्ये इस्माईल जोगीजी यांचा उल्लेख केला जातो आणि त्यांच्या खूप नाव आहे आणि त्यांच्या ज्या शिष्या होत्या त्या लोना चमारीन, आशू मेहत्राणी अशा ह्या 7 बहिणी होत्या, त्या त्यांच्या शिष्या होत्या. तर तुम्ही याच्यावरून विचार करू शकता का एवढ्या मोठ्या ज्या देवी आहेत त्यांना देवीच्या रूपामध्ये मानला जातो, त्यांच्या हे गुरु होते, तर ते किती पॉवरफुल असणार. ठीक आहे. तर त्यांचा हा जो मी मंत्र तुम्हाला देणार आहे हा खूप गुप्त मंत्र आहे आणि त्यांचा स्वतःचा पर्सनल मंत्र आहे जो त्यांनी स्वतः यूज केलेला आहे आणि तो गुरु परंपरेने चालत आलेला आहे. इस्माईल जोगीजी यांची जी आन दिली जाते, हे शाबर मंत्रामध्ये खूप सारे मंत्र आहेत जे खूप मोठे मोठे पॉवरफुल मंत्र आहेत. त्या मंत्रांमध्ये इस्माईल जोगीजींची आन दिली जाते. आन म्हणजे शपथ दिली जाते. ठीक आहे. तर गुरु गोरखनाथांपासून किंवा गुरु मच्छिंद्रनाथांपासून किंवा गुरु दत्तात्रय देवांपासून जे नाथपंथ चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये शाबरी विद्याचं खूप मोठं एक विद्या आहे. शाबरी विद्यामधले जे मंत्र असतात ते स्वयंसिद्ध असतात आणि शाबरी मंत्रांमध्ये एवढी पॉवर राहते का ते खूप तक्षण कामं तुमचे करून देतात. तर एवढे पॉवरफुल मंत्र आणि एवढे मोठे पॉवरफुल गुरूंचे जे मंत्र आहेत त्याच्यामध्ये सुद्धा इस्माईल जोगीजींची शपथ लागते. तर ते इस्माईल जोगीजी पण खूप पॉवरफुल एक संत होते. ठीक आहे. तर माझ्याजवळ मी जे साधना किंवा मंत्र देतो ते अशा व्यक्तीचे देतो ज्या व्यक्तीचं काहीतरी अस्तित्व पृथ्वीवर झालेलं आहे. ठीक आहे. मी महाकाली वगैरे जे भोलेनाथ किंवा हनुमानजी महाराज यांचे मंत्र खूप कमी देतो, कारण की मला अस्तित्वावर मी विश्वास करतो. ज्यांचं अस्तित्व होतं, जे ऐकण्यात आहे, ज्यांच्यापासून काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे, अशा संतांचे जे समाधी होते तर मी त्यांची साधना माझ्या शिष्यांना करवतो, त्यांचेच मंत्र पण मी देतो. तर ते काम करतात. आम्ही स्वतः त्यांचा उपयोग करतो, नंतर तुम्हा लोकांना देतो. तर जेवढेही माझे शिष्य आहेत महाराष्ट्रामध्ये, ऑल ऑफ इंडियामध्ये, गुजरातमध्ये, ते सर्व शिष्य या मंत्राला फ्रीमध्ये घेऊ शकतात. आणि जे नवीन व्यक्ती राहतील, जे दरबार चालवत असतील, ज्यांना तंत्राचं ज्ञान असेल, जे कोडे काढत असतील, कुठले पेशंट त्यांचे असतील, तर ते या मंत्राचा यूज करू शकतात. आणि हा मंत्र
या 9 दिवसामध्ये सिद्ध होणार आहे. आणि जर तुम्ही या 9 दिवसामध्ये हा सिद्ध करू नसाल शकत तर तुम्ही कुठल्याही अमावस्याच्या दिवशी याला सिद्ध करू शकता. एक रात्रभर, पूर्ण रात्रभर याचा जप करावा लागतो, तर हा मंत्र सिद्ध होतो. मंत्र थोडा लांब आहे, छोटा मंत्र नाही आहे, शाबर मंत्र आहे, त्यामुळे मंत्र लांबच राहतात, कारण मोठे राहतात. शाबर मंत्र तुम्ही कुठलेही पहा, तुम्हाला मोठ्या मंत्रामध्येच पाहायला भेटणार आहे, छोटे मंत्र फार कमी असतात. तर आता राहिली याची गोष्ट का हा काम कुठले कुठले करते. तर हा कितीही तंत्र झालेल्या व्यक्ती असन, जर तुमच्याजवळ कोणी असा व्यक्ती आला आहे ज्याचं तंत्र काट होतच नाही आहे, खूप सारे प्रयत्न केले आहेत आणि तो व्यक्ती खूप दुःखी आहे, खूप परेशान झाला आहे रोगराईनी, किंवा कोणी कर्णिकोठा केला आहे, किंवा कुठलं मशान त्याच्यावर सोडलं आहे, किंवा त्याच्यावर काहीतरी रोग लावलेला आहे, त्याच्यावर सडी लावलेली आहे, तर तुमचं जे मंत्र किंवा कुठल्या विधीनं जर त्याला आराम भेटत नसेल तर या मंत्राची मी 101 नाही पण 1001% गॅरंटी घेतो. या मंत्राने तुम्ही 7 वेळा त्याला उतारा केल्याने तो रोग किंवा ते त्यांचं तंत्र कटल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर सुरक्षा, एवढी खतरनाक सुरक्षा करतो हा मंत्र. तुम्ही आता घेरा टाकला का तुम्हाला कितीही मोठी शक्ती असो, कितीही काहीही असो, तुमच्या घेऱ्याच्या आतमध्ये प्रवेश करू शकणार नाही. ठीक आहे. तिसरा याचा फायदा असा आहे का या मंत्राने इस्माईल जोगीजींची कृपा तुमच्यावर चालू होऊन जाते. ठीक आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपामध्ये तुम्हाला त्यांचे एक अनुभव दर्शन होऊन जातात, स्वप्नाच्या माध्यमातून किंवा ध्यानाच्या माध्यमातून, किंवा एखाद्या कुठल्याही साधकाची खूप शरीरामध्ये तपस्या खूप झालेली असन, ऊर्जावान असन, त्याचं खूप मंत्रजाप गुरुप्रती खूप भावना असन, त्या व्यक्तीला साक्षात्कार पण होतो. तर तुम्ही या मंत्राला जर प्राप्त तुम्हाला करायचं असेल पूर्ण विधी विधानासोबत, तर माझे जे शिष्य आहेत त्यांना हे सर्व फ्रीच आहे. हे सर्वांना माहिती आहे का मी दीक्षा दिल्यानंतर कधीही त्यांच्याकडून कुठलाही 1 रुपयाही न घेता त्यांना शिकवतो. माझ्याकडे एकच वेळा तुम्हाला पैसे खर्चायचे आहेत दीक्षा घ्यायच्या वेळेस. भैरवदंड किलन घ्यायचं असते, त्याच्यानंतर तुम्हाला कुठलीही साधना, कुठलाही मंत्र सर्व फ्रीमध्ये दिल्या जाते. आणि जे नवीन व्यक्ती असतील ज्यांना माझ्याकडून दीक्षा घेतलेली नाही आणि त्यांना फक्त याच मंत्रच पाहिजे, तर त्याचा काहीतरी छोटासा शुल्क ठेवलेला आहे. तर हा निशुल्क नाही. ज्यांना निशुल्क मंत्र लागायचा आहे ते कृपया मला मेसेज करू नये. ठीक आहे. मी निशुल्क काम करत नाही. माझं यूट्यूबला तुम्हाला डायरेक्ट सांगणं आहे, नंतर मग मी सांगणार हो मी निशुल्क कामं करतो आणि तुमचे मेसेज आल्यानंतर जर मी पैशांची मागणी करन तर ते योग्य नाही. म्हणून मी पहिलेच तुम्हाला सांगतोय या मंत्राचा छोटासा शुल्क लागू आहे, तो तुम्हाला शुल्क पे करावं लागेल आणि तो मंत्र आणि विधिविधान तुम्हाला प्राप्त होऊन जाणार. ठीक आहे. तर जे तुम्हाला खाली नंबर दिसत आहे या नंबरवरती कॉल नाही होऊ शकत, कारण की खूप सारे कॉल येतात, त्यामुळे मी याच्यावर कॉल बंद केलेले आहेत. तुम्ही ग्रुप पण जॉईन करू शकता किंवा पर्सनल मेसेज व्हॉट्सअपला तुम्ही मला सोडू शकता, त्याच्यावर मी तुम्हाला रिप्लाय करेन. तुम्ही जर मंत्र घेतला तुम्हाला पर्सनल नंबर पण दिला जाते. हे झाले तुमचे सर्व या मंत्रांच्या गोष्टी. आता मला जास्त व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेटत, मी याच व्हिडिओमध्ये थोडंसं तुम्हाला सांगून देतो का जे माझे शिष्य आहेत किंवा होणारे शिष्य आहेत, मला खूप फोन येतात गुरुदीक्षा घ्यायची आहे वगैरे वगैरे. तर गुरुदीक्षा घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुरुला जाणणं आवश्यक आहे. तुम्ही गुरु केल्यानंतर त्यांच्याप्रती एक भावना तयार करा. तुम्ही गुरुला एक समर्पित व्हा. गुरुच्या प्रती तुमचं समर्पण असणं खूप गरजेचं आहे. तिथपर्यंत तुम्हाला काही भेटू शकत नाही. तुम्ही माझ्याकडेच काय कितीकही मोठ्या गुरुकडे गेले, तुम्ही जर आचार्याकडे पण गेले, तुम्हाला जर तुम्ही जर त्यांना गुरु केलंय आणि तुमचं समर्पण त्यांच्याप्रती नाही तर तुम्हाला कोणीही काहीही देऊ शकत नाही. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला हा मंत्र लागलाच, यांचे पूर्ण विधिविधान तुम्हाला ऐकायचं असलं तर तुम्ही मला मेसेज करा, तुम्हाला नक्की मी देणार. याचा जो शुल्क राहणार तो तुम्हाला द्यावं लागेल, तो तुम्हाला मेसेजवरती सांगला जाणार. ठीक आहे. चला, जय श्री महाकाल. अलक आदेश, नमो आदेश.